नमस्कार. आज आपण तयार करणार आहोत हॉटेल स्टाईल घेवड्याची भाजी. अरे, हॉटेलमध्ये आपण कुठे घेवड्याची भाजी खातो हा प्रश्न मनात आला असेल. आता नीट ऐका. आज हम बनाने जा रहे हैं हमारी पसंदीदा डिश ढाबे स्टाईल राजमा मसाला. आता जिभेला पाणी सुटलं असेल, डोळ्यासमोर राजमा मसाला चावल ही डिश आली असेल. तर असा हा सर्वांच्या आवडीचा राजमा म्हणजेच घेवडा पोषक द्रव्यांनी परिपूर्ण असतो. यात मोठ्या प्रमाणात लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी आणि के यासारखे पौष्टिक घटक आढळतात. तसेच रक्तातील साखरेची पातळी, कोलेस्ट्रॉलची पातळी स्थिर ठेवली जाते. रक्तदाब, अपचन, वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. महत्त्वाचं म्हणजे हाडं मजबूत होतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर. जिभेसाठी चवदार आणि शरीरासाठी पोषक राजम्याची भाजी पंजाबी स्टाईलने कशी तयार करायची हे पाहूयात. दुकानात 2 ते 3 प्रकारचे राजमा मिळतात. त्यातला हा लाल रंगाचा मोठा राजमा आज आपण घेतला आहे. हा राजमा जम्मू, हिमाचल अशा पहाडी भागात जास्त वापरला जातो. तो जो पांढरा राजमा मिळतो तो पंजाब आणि अगदी आपल्याकडेही मोठ्या प्रमाणात पिकवला जातो आणि आपण जास्त प्रमाणात तोच वापरतो. पण आज आपण इथे हा 1 वाटी लाल राजमा घेतलेला आहे आणि हा रात्री मी भिजत घातलेला आहे. ह्याचं आवरण हे खूप टणक असतं, त्यामुळे हा व्यवस्थित भिजवून घेणं गरजेचं आहे. हे बघा, ह्याचं व्यवस्थित असं साल निघेल इतपत हा भिजला पाहिजे. तर रात्री मी कोमट पाणी घेतलं, कारण की थंडीचे दिवस आहेत सध्या, त्यामुळे कोमट पाण्यामध्ये मी तो भिजत घातला. 1 वाटी राजमा साधारणतः 3-4 वाट्या पाणी घालून भिजत ठेवलं आणि साधारण 8-9 तास हा भिजत ठेवला होता. आता हा छान भिजलेला राजमा यातलं हे पाणी काढून टाकलेलं आहे आणि 2 पाण्याने, स्वच्छ पाण्याने मी हा धुवून घेतलेला आहे. पुढची कृती पाहूयात. पण तत्पूर्वी मी आपल्या सर्वांचे आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर आता हा भिजवून घेतलेला आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला राजमा आपण शिजवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी कुकरमध्ये तेल घेतलं आहे थोडंसं, आणि त्यामध्ये हे आपण खडे मसाले घालून घेणार आहोत. त्यामध्ये आपण इथे काळी मिरी घेतली आहे 4-5, 3 लवंगा घेतलेल्या आहेत, 2 वेलची, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 तमालपत्र घेतली आहेत. आता ही आपण तेल आता थोडंसं कोमट झाल्यावरती त्यात घालून घेऊयात आणि तेलामध्ये आपण थोडं हे परतून घेणार आहोत. खूप गरम तेलामध्येही आपण हे मसाले नाही घालणार, नाहीतर ते करपून जातात. म्हणून हे थोडंसं कोमट तेलात घालून हे आता आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. आणि त्यामध्ये हे आपले भिजवलेले 8 ते 9 तास भिजवलेले राजमा घालून घेतोय. ह्या राजम्यामधलं आपण भिजवलेलं पाणी काढून टाकलं. आपल्याला वाटेल त्यातले सगळे जीवनसत्व आपण घालवली, पण राजम्यामध्ये जे पाणी आपण टाकून दिलं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्ब्स असतात, तो पोटात गॅस तयार करतो, म्हणून आपण ते काढून टाकलेलं आहे. या वाटीने 4 वाट्या आपण पाणी घालून घेतलेलं आहे आणि याच वाटीने आपण राजमा मोजून घेतलेले होते. हे बघा, अशा रीतीने 4 वाट्या आपण पाणी घालून घेतलं, थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घेऊया. आणि त्याला छान उकळी यायला लागलेली आहे. आता झाकण लावून याला आपण मोठ्या आचेवरती 1 शिट्टी काढून घेणार आहोत आणि त्यानंतर गॅस मध्यम करून त्याच्यावरती आपण 3 ते 4 शिट्ट्या काढणार आहोत. आपल्या घरी हरभरा शिजायला कुकरमध्ये जेवढ्या शिट्ट्या काढाव्या लागतात साधारण किंवा त्याच्यापेक्षा 1 शिट्टी आपण जास्त काढू शकता. तर इथे मी आता कांदे घेतलेत, हे छोटे कांदे आहेत त्यामुळे इथे 4 कांदे घेतलेत. मोठे कांदे असतील तर आपण 3 कांदे घेऊ शकता आणि टमॅटो 3 घेतलेत. आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर जे बेल आयकॉन येतं त्याला क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. तर हे कांदे असे आपण बारीक कापून घेतलेले आहेत, थोडे मोठे मोठे, आणि कांदे आणि त्यानंतर 4 मिरच्या, हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, आलं आणि कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर दांड्यांसकट घेतलेली आहे आणि हे टमॅटो कापून घेतले. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. पहिल्यांदा इथे आपण लसणाच्या पाकळ्या, आलं, हिरव्या मिरच्या, कांदा आणि कोथिंबीर हे आपण मिक्सरमध्ये पहिल्यांदा वाटून घेतो आणि त्यानंतर आपण त्यात टमॅटो वाटून घेणार आहोत. हे बघा, कोथिंबीरच्या दांड्यांसकट आपण टाकली आहे, त्यामुळे त्याची चव खूप छान येते. नक्की अवश्य टाका आपण. नंतर हे बघा, असं आपलं हे वाटण तयार झालं आहे. कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीमुळे त्याला छान हिरवा रंग आलेला आहे. तर आता पुढची कृती म्हणजे आपण गॅसवर आता कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात तेल घालून घेतलं आहे. तेल थोडं कोमट झाल्यावर त्यात जिरं घातले. जिरं छान तडतडायला लागलं आहे. जिऱ्याचा छान अर्क तेलात आता उतरला आहे. त्यामध्ये आपण ते कांद्याची पेस्ट बनवून घेतली आहे, ती घालून व्यवस्थित परतून घेऊयात. कांद्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपण ही पेस्ट छान परतून घेणार आहोत. इथे आता ते टमॅटो होते ते मिक्सरच्या भांड्यात घालून आपण छान
फिरवून घेणार आहोत. यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे टमॅटो मिक्सरमधनं फिरवून घेताना. हे बघा, आता इकडे आपला राजमाही छान शिजलेला आहे. हे बघा, आपण पाहू शकता अगदी, हे बघा अगदी मऊसूद असा शिजला गेलेला आहे एकदम. यामधलं आता तमालपत्र, दालचिनी, लवंगा आणि काळं मिरं वगैरे आपण काढून घेऊयात जसं जमेल तसं. आणि असा हा खूप छान शिजलेला राजमा आपण बाजूला ठेवूयात. आणि आता इकडे आपला मसाला छान परतून घेत आहोत आपण. इथे हळूहळू छान कांदा परतला जातो आहे. असा छान व्यवस्थित आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. त्यातलं बरंचसं पाणी कमी झालेलं आहे. आणि अशा वेळी आता आपण इथे टमॅटो आणि त्यामध्ये लाल मिरची पावडर आपण घालून, काश्मीरी लाल मिरची पावडर घालून हे मिश्रण छान परतून घेणार आहोत. टमॅटोचाही कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे. आपण आपल्याकडे ही भाजी बनवतो त्यामध्ये आपण टमॅटो कमी वापरतो आहे, महाराष्ट्रीयन आहोत. पण हेच जर आपण पंजाबी स्टाईल पूर्णच आपल्याला बनवायचं असेल तर आपण इथे 3 कांदे आणि 4 टमॅटो वापरू शकता. इथे मी आत्ता थोडी हळद घालून घेतलेली आहे. राजमा बनवताना आपल्याला हवी त्याप्रमाणे आपण ग्रेव्ही बनवू शकता. आपल्याला जर पातळ हवी असेल तर पातळ किंवा घट्टसर. आपण हा मसाला व्यवस्थित मंद आचेवरती परतून घेतोय. त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून मी आता इथे मसाल्यात घालते आहे, कारण की मसाला बराचसा सुका व्हायला लागलेला आहे, त्यामुळे तो करपू शकतो. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी घालून आपण हा मसाला व्यवस्थित शिजवून घेऊयात. झाकण ठेवून देते, कारण की टमॅटो घातल्यावर तिथे उडायला लागेल. हे बघा, खूप सुंदर असा रंगही आपल्या मसाल्याला यायला लागला आहे. त्यातनं थोडं थोडं तेलही बाहेर सुटायला लागलं आहे. आणि आता हा मसाला आपण आणखी थोडा वेळ परतून घेणार आहोत आणि बाकीचे मसाले घालतो. इथे साधारण आपण 1.5 चमचा धणे पावडर घातलेली आहे. थोडासा बेडगी मिरची, म्हणजे जी तिखट मिरची असेल तिची मिरची पावडर घालून घेतलेली आहे. इथे आपण काळा मसाला नाही वापरत आहे. इथे आपण अर्धा चमचा गोडा मसाला घातलेला आहे, म्हणजेच गरम मसाला. बघा, आपण पाहू शकता मसाल्याला आपल्या वाटणाला ह्या छान तेल सुटायला लागले. त्यामुळे आपली ही ग्रेव्ही आता छान तयार होत आलेली आहे. हा मसाला छान परतून झाला आहे. आणि हा छान परतलेल्या मसाल्यामध्ये आता आपण जे आपण पाणी शिजवायला वापरलेलं होतं, शिजलेलं जे पाणी आहे राजम्याचं, ते घालून घेऊयात आणि व्यवस्थित त्याला एक उकळी येऊ द्यात. आणि मग त्यामध्ये आपण राजम्याच्या बिया घालूयात, कारण की आपला राजमा खूप छान शिजला गेला आहे. त्यामुळे आणखी जर त्यात आधीच घातला तर तो जास्त ओव्हरकुक होईल. हे बघा, आता त्याला छान उकळी आल्यावरती मी त्यामध्ये राजमा घातलेला आहे. तोही आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. खूप छान अशी क्रीमी आपली ही भाजी तयार होणार आहे. आपण हे जे वाटणाचं प्रमाण आहे बघा, आपण पाहू शकता अगदी योग्य आहे. त्यामुळे हवा तो घट्टसरपणा आला आहे. हे बघा, आणखी त्या भाजीला घट्टसरपणा हवा असेल तर अशा ह्या बिया आपण व्यवस्थित स्मॅश करून त्या भाजीमध्ये घालणार आहोत. त्यामुळे भाजी आणखी छान मिळून येईल आणि भाजीला छान एक घट्टपणा आणि क्रीमीनेस येईल. तर आता ही भाजी जवळ आपली तयार होत आलेली आहे. आणि यामध्ये मी आणखी आता छान उकळी फुटल्यावरती त्यात थोडासा पाव चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे, म्हणजे आणखी आपल्या भाजीचा स्वाद छान येईल. या भाजीला रंग छान येण्यासाठी आपण अवश्य इथे लाल काश्मीरी मिरची पावडर वापरा, म्हणजे खूप छान रंग येईल. अशा रीतीनं ही भाजी आपली छान तयार होत आली आहे. साधारणतः आपण ही भाजी आता यात मीठ घालून घेतो आहे. आणि ही भाजी साधारणतः आपण मसाले वगैरे मध्ये सुद्धा या आपल्या बिया आपण साधारण 10 ते 15 मिनटं व्यवस्थित शिजवून घेतो. त्यामुळे आता ही आपली भाजी आपण 15 ते 20 मिनटं हे बघा अशा प्रकारे शिजवत आणलेली आहे. आणि खूप छान अशी क्रीमी आणि अशी घट्टसर आपली ही भाजी तयार झालेली आहे. ही भाजी मुख्यतः पराठे, लच्छा पराठा, पोळीबरोबरही खाल्ली जाते, पण मोस्टली नॉर्थमध्ये ती राईस बरोबर, म्हणजे चावल बरोबर खाल्ली जाते. राजमा चावल खूप तिकडे प्रसिद्ध आहे आणि फेमस आहे. इकडे मी तेल गरम करून घेतलं, त्यात मिरच्या घातलेल्या आहेत आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे. आणि त्याचा तडका म्हणूयात आपण तो घालून घेतो आहे, कारण की ही भाजी बनवताना इथे खोबरं किंवा तीळ असं आपण काही वापरलेलं नाही तेलयुक्त. त्यामुळे या भाजीला जास्त तेल असं सुटत नाही. त्यामुळे ती छान तर्रीदार दिसावीत म्हणून असं वरनं आपण त्याला तडका देऊ शकतो. आता तडका दिल्यावर मी थोडं झाकण ठेवून व्यवस्थित मुरवून घेते. आणि अशा रीतीनं आपली ही भाजी आता तयार झालेली आहे. खूप घट्ट आणि व्यवस्थित अशी त्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे, अगदी ढाब्या स्टाईल. आपण पाहू शकता खूप छान राजमा आपला शिजलेला आहे. आपल्याला जर आणखी पातळ किंवा घट्ट आपल्या आवडीप्रमाणे आपण करू शकता. अशा रीतीने छान त्याला घट्टसरपणा यायला लागला आहे. आणखी मी थोडीशी घट्ट करून घेतलेली आहे.
आणि ही भाजी आपण अवश्य करून पहा, पंजाबी स्टाईल. आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि आता इथे आपण सर्व करून घेऊयात. तर ही भाजी आपण अवश्य बनवा आणि आपला अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की कळवा की आपली भाजी कशी झाली किंवा आपण कशा पद्धतीने भाजी बनवता. ही भाजी नॉर्थमध्ये जास्त प्रमाणात चावलबरोबर खाल्ली जाते, त्यामुळे तिकडे राजमा चावल म्हणून हे खूप प्रसिद्ध आहेत. त्याचे राजमा चावल आपण अवश्य आपल्या घरी बनवा. पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट रेसिपींसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.